आरक्षण का मुद्दा इतना इजी नहीं है, ये समझाते हुए आदरणीय शैलेश नारनवरे सर। काही डायरेक्शन हायकोर्टाचे ना सुप्रीम कोर्टाचे नाही, म्हणून पार्लमेंटला काही कंटेंटची भीती नाही. नुसतं स्टेट गव्हर्नमेंटला कंटेंटची भीती असते, अवमानना याचिका ते करू शकते. पण पार्लमेंट जे आहे ते आपले अधिकार, संविधानामध्ये जे सुप्रीम अधिकार आहे, जे लेजिस्लेटिव्ह पॉवरचे अधिकार आहेत, अमेंडमेंटचे अधिकार आहेत, ते पार्लमेंट करू शकते. आणि बाबासाहेबांचे जे विजन आहे की या देशामध्ये ज्या रिझर्वेशन असायला पाहिजे ते कायम ठेवू शकतात. सब क्लासिफिकेशन जे आहे संविधानामध्ये नाही आहे, म्हणून पार्लमेंट ज्या त्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवू शकते अमेंडमेंटला आणि अमेंडमेंट करून ते सब क्लासिफिकेशन आणि क्रिमिलेअर याला डिलीट करू शकते. म्हणजे हे अप्लिकेबल नाही आहे असं म्हणून जे आरक्षणाचं वर्गीकरण करणं एवढं काही सोपं नाही आहे आपल्या म्हणजे कायदेशीर भाषेत. सोपं तर जे आहे सब क्लासिफिकेशन वर्गीकरण जे आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे तरीसुद्धा इतकं सोपं नाही की याला करतील म्हणून. ते इतकं कठीण आहे की ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने छोटासा इश्यू आहे तो नीटचे पेपर लीक झाले, गव्हर्नमेंटची हादरली. हा मोठा इश्यू आहे, हा खूप मोठा इश्यू आहे. हा जनरेशन टू जनरेशनला टच करणारा इश्यू आहे. आपले जे स्टुडंट्स आहेत ते येणाऱ्या 50 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये जे आहे त्यांचं भविष्य अंधकारमय होणार आहे जर असं झालं तर म्हणून हा मोठा इश्यू आहे. आणि याला जे आहे नॅशनल आणि जेही आपले भारतीय असतील ओव्हरसीजमध्ये त्यांचासुद्धा सपोर्ट घेऊन ते पार्लमेंटवर प्रेशर घालून अमेंडमेंट करून घ्यायला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक समाज जोपर्यंत जातीभेद आहे तोपर्यंत आरक्षण आज काय इकडे त्यांचं इंटेन्शन सुप्रीम कोर्टाचं चांगलं आहे, चांगलं असेल की हे पिछडे अति जे असतात बॅकवर्ड आणि अति बॅकवर्ड त्यांना वर घेऊन यायचं. पण कदाचित स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत ते होऊ देणार का? हां, तर सुप्रीम कोर्टाचं इंटेन्शन चांगलं आहे, पण ते राजकीय डाव जे आहे ते खेळण्यात येईल ही भीती. नक्कीच हे होते आमच्यासोबत सुप्रीम कोर्टाचे वकील शैलेश नारनवरे नाव आहे. आणि हा राजकीय डाव आहे. कोर्टाने जे गाईडलाईन्स केली आहे ते योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वर्गीकरण करणं एवढं हे काही सोपं सुद्धा नाही आहे. हे सगळं हे राजकीय डावाची खेळी होत आहे. आणि त्यामध्ये जे आहे आमचे 59 ज्या जाती ज्या आहे 75 वर्षापासून ज्या गुण्या गोविंदांना आत्तापर्यंत राहत आहे त्या जातीमध्ये जे आहे भेदभाव निर्माण होण्याचे प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. पण महाराष्ट्रामध्ये या विरोधात मोठा लढा उभारण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असे मोर्चेसुद्धा मोठ्या प्रमाणात निघत आहे. म्हणूनच हा प्रश्न तेवढा